हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी. अशूची दुनियामध्ये आपलं स्वागत आहे. फ्रेंड, कसे आहात तुम्ही? आशा करते स्वस्त आणि मस्त असाल. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात कुक्कूपासून करूया. त्याची झोपायची स्टाईल बघा कशी आहे. एक पाय वर करून कसा झोपला आहे, क्यूट वाटलं म्हणून कॅप्चर केला. सकाळची अर्धी कामं झालेली आहेत. अंघोळ पूजा वगैरे झालेली आहे. आता नाश्त्याचा टायमिंग आहे. नाश्ता रोज काय खावा, लंच दुपारी काय बनवावं, हे खूप मोठं हेडेक आहे रोजचं. म्हणजे समजतच नाही की रोज नवीन नवीन काय बनवावं. तर आज मी ना हे पतंजलीचे कुरमुरे आहेत तर ते घेतले आहे. जसं आपण पोहे बनवतो, खूप जण मला नाव एक्झॅक्ट येत नाही आहे की त्याला काय म्हणतात, पण खूप जण हे बनवतसुद्धा असतील. तर आज तेच बनवायचा विचार केला आहे. कुरमुरे ना पतंजलीचे आहेत, एकदम ना असे मस्त दाणेदार आहेत आणि फ्रेश असे असतात. तर मी ते पॅकेट घेतलेलं आणि आता त्याला 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून सगळं पाणी निथळून ठेवलं आहे. आता कांदा वगैरे कापून एक कांदा घेतला आहे, तो कट करून घेणार आणि एक टमाटर, 2-3 हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आहेत. आणि मला ना सवय आहे की कांदा असा कट करून घेतल्यानंतर धुवायची. म्हणजे काय होतं ना, आजकाल कांदे खूप झोंबतात डोळ्याला, तर रडायला येतं. म्हणून मला ना सवय लागले कांदा धुवून घ्यायचा. तर थोडंसं ना असं म्हणजे झोंबत नाही तो डोळ्याला. तर आता सकाळची कामं ना म्हणजे खूप फटाफटची आहे आणि आज मी शेअर तुमच्यावर करणार आहे की मी शॉप आणि घर दोन्ही कसं हँडल करते. सगळं तर शेअर करता येणार नाही कारण की खूप मोठा ब्लॉग होईल, खूप मोठा दिवस असतो पूर्ण. तर मी अर्धा जेवढं शूट करता येईल तेवढं तुमच्यावर शेअर करेन. तर आता मी इथे तेल घातलं आहे आणि दाखवत होती की आमच्या झाडाचाच कढीपत्ता आहे. बाहेर झाड लावलं आहे, त्याला कढीपत्ता आलेला आहे. तेल गरम झाल्यानंतर मोहरी घातली आहे. कांदा, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालून घेतला आहे. त्याला आता व्यवस्थित फ्राय करून घेणार, थोडा कांदा लाल होईपर्यंत. आणि थोडा फ्राय झाल्यानंतर ह्यात मी फुटाण्याची डाळ ॲड केली आहे. याच्यामुळे ना त्या कुरमुऱ्याच्या पोह्याला काय म्हणतात त्याला माहिती नाही, त्याला छान टेस्ट येते आणि थोडीशी डाळ क्रिस्पीसुद्धा होते. आता मी याच्यात एक टमाटर घातला आहे, त्यात थोडंसं मीठ घातलं. थोडं ना लवकर टमाटर स्मॅश होतात त्याच्यामुळे, मिठामुळे. आणि 1 चम्मच हळद घातली आणि जे कुरमुरे धुवून ठेवले होते ते ॲड केले आणि थोडंसं मीठ घातलं. बस आपला आता नाश्ता रेडी आहे. ह्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर 2-3 मिनटं ना झाकण ठेवून ह्याला शिजून द्यायचं आहे. तर आपला नाश्ता रेडी आहे, सोबत ब्लॅक टी रेडी आहे. आणि ही बघा आमची एअर हॉस्टेस, हिचा मेकअप चालला. हिला मेकअप करायला म्हणजे रेडी व्हायला 1 ते 1.5 तास लागतात, कारण तिला हेअरस्टाईल वगैरे सगळं व्यवस्थित करायचे असते. आणि पाहू शकता मस्त हेअरस्टाईल स्वतःच करते, मेकअपसुद्धा स्वतःच करते. आणि आता किती वेगळी दिसते आणि रिअलमध्ये कशी वेगळी दिसते. युनिफॉर्ममध्ये खरंच खूप छान दिसते सिमरन. आणि तिचा मेकअप पण पाहू शकताय किती सारा आहे, पण तिच्या प्रोफेशनसाठी तिला ते पाहिजेच. तर तिला 9:30ची बस पकडायची असते, तर ती आता रेडी होते. तर तिला फटाफट नाश्ता सर्व करते. म्हणजे आम्ही तिघंही एकत्र नाश्ता करतो कधी कधी, जर किशनजी उठलेले असतात नाईट ड्युटी करून आल्यानंतर तर, नाहीतर मग आम्ही दोघीच नाश्ता करायला असतो. पावणे 10 झालेले आहेत आणि मला खूप लेट होतं, तर फटाफट नाश्ता केला. आणि मला ना सवय आहे की म्हणजे पोहे असू दे, उपमा काही असू दे, एक घास खाल्ला की वर मला चहा प्यायची सवय आहे. तर तुम्हाला पण अशी सवय आहे का? मला तसंच टेस्ट म्हणजे छान लागतं, नाही तर ते सुकं सुकं लागतं. आणि आता इथे आम्ही रेडी आहोत दोघी जायला. सिमरन जाईल कॉलेजला आणि मी जाईल शॉप. मॉर्निंग. तर आता मी शॉपमध्ये आली आहे. शॉप ओपन केला आहे. आता पुढचं इकडचं काम सुरू होईल. घराची धावपळ म्हणजे तुमच्यावर शेअर सगळंच करता आलं नाही, कारण की काय असतं ना की टाईम पण कमी असतो माझ्याकडे. फटाफट मला खाली यायचं असतं. तर नाश्ता वगैरे केला, भांडी तशीच ठेवली आहे कारण की खूप लेट झालेला मला आणि खूप गाड्यांचा आवाज येत असेल, सॉरी. पण ना रात्रभर माझी ना दाढ खूप दुखत होती. मी सकाळी काहीतरी 4-4:30ला एक पेन किलर घेऊन झोपली आणि त्यानंतर उठून म्हणजे सकाळी उठायलाच झालं नाही, खूप लेट झाला.
तरी नाश्ता वगैरे केला, भांडी तशीच ठेवली आहे, जेवण बनवायचं आहे. तर आता इकडचं आधी काम करूया, 2 वाजेपर्यंत इकडे कस्टमर वगैरे अटेंड करूया आणि मग नंतर घरी जाऊया. तर अशी असते सकाळची गडबड माझी. तर जे पण आहे ते पण मी पुढे शेअरच करेन. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आहेत तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. प्लीज मैत्रिणींनो सपोर्ट करा, कारण की खूप मेहनत लागते. घरातलं बाहेरचं काम म्हणजे घरातली कामं करून बाहेर हे सगळं करून व्हिडिओ एडिटिंग करा, व्हिडिओ पूर्ण बनवा. खूप वेळ लागतो. रात्री 12च्या नंतर मी तुमच्यावर ते शेअरच केलं होतं. कर्टन वगैरे लावले, परत बेडशीट चेंज केली आणि नंतर 12:30 वाजता मी माझा व्हिडिओ एडिटिंग केला आहे जो क्लिनिंगचा, आणि मग सकाळी तो अपलोड करणार. म्हणजे खूप गडबड, खूप म्हणजे आपली जी नॉर्मल कामं असतात ना त्याच्याबरोबर व्हिडिओ बनवून तो एडिट करणं हे खूप मोठं टास्क आहे. आणि जे करत असतील त्यांनाच खरं माहिती असेल की किती कठीण आहे. लोक बोलतात की तुम्हाला काय फक्त व्हिडिओ बनवता, पण जे करतं ना त्याला ते काम माहिती असतं. तर जाऊ द्या, त्याच्यावर आपण नंतर बोलूया. तर आता बघा, हे आहे आमचं पतंजलीचं शॉप. तर खूप जण पतंजली प्रोडक्ट वापरतसुद्धा असतील, तर मी नंतर शॉप पूर्ण दाखवते सुद्धा, शॉपची छोटी टूरसुद्धा देते. आपण आधी झाडू वगैरे मारून घेते आणि पूजा वगैरे करून घेते. शॉपची क्लिनिंग वगैरे, पूजा वगैरे झाली आणि आता इथे मी ना कॅल्क्युलेट करते काल किती बिझनेस झाला होता. तर कारण आपल्याला माहिती असायला पाहिजे रोज आपला काय बिझनेस होतो आहे, धंदा होतो आहे, आणि रोज आपल्याला काय माल पाहिजे असतो, काय संपला आहे. तर ते सगळं लिहून ठेवावं लागतं, कारण की ते एक आपल्याकडे बॅकअप असणं गरजेचं असतं. आणि आता इथे ना एक कस्टमर आली आहे, आंटी. मी तुम्हाला दाखवते तिची एज किती असेल, आणि ती म्हातारी आहे. आणि तिने ना म्हणजे प्रत्येक महिन्याचं ती पूर्ण सामान भरून घेऊन जाते. आता मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते की किती सामान ना ती कशी घेऊन जाणार आहे. हे सगळं ती एकटी उचलून घेऊन जाणार आहे. तर मी ना तिला व्यवस्थित या बॅगेत अरेंज करून देते, कारण की एवढं सगळं सामान पिशवीत जाणं कठीण आहे. तर बघा, पोहे, कुरमुरे, साबण, तेल सगळं ती एक म्हणजे घेऊन जाते. आणि बघा कसं उचलून घेऊन जाते. आणि ते खरंच खूप हेवी आहे. आणि इथून तिला मला वाटतं ना 10 मिनटं चालत जावं लागतं. हेलो, क्या क्या चाहिए? इसलिए तो मैंने भी आया, देखिए ये पहले ही आया वो इन्होंने आंटी कुछ भी चीज़ लेता ना, इनो से तेरा क्या काम है बोल? ये अभी ये आंटी खाने का इसको क्यों भेजा शॉपिंग को? शॉपिंग पागल है क्या? अभी मैं जा रही मेहंदी लाने। मेहंदी का फरमाश क्या चाहिए? ए वो झटपट मेहंदी नहीं मिलता। 10 रुपए में इतना ही मिलता है? टेप टेप लगाने दे वाली में है, टेप नहीं मिलता। ये लगाना है नहीं, वो भी लगाना है। अभी खाना ही है ना। कपड़ा धोने का साबुन, नहाने का साबुन। ये कपड़ा धोने का है? नहाने का है। ये रखो, कपड़ा धोने का साबुन। अबे कपड़ा धोने का साबुन ले, कपड़ा धोने का साबुन कितना दे? हाँ वो है बस। हाँ। आणि हे आमच्या दुकानाचे छोटे कस्टमर आहेत. हे ना जर दुकान बंद असेल तर मला घरी शोधायला येतात. आंटी चलो दुकान खोलो, हमको सामान दो करून. सोना भूक लागेल. बाबाला रडला का तू? माझ्याकडे बघ, मम्मीकडे बघ. राग आलाय तुला, राग आला. अरे बापरे, राग येतो तुला. इकडे बघ, इकडे बघ. नाही बघत. सॉरी सॉरी. चल जेवायला देते, मग बाबाला जेवायला देते. हां, डाळ भात किशनजीने बनवून ठेवला होता. मी विचार केला एक वांगा आहे तो आणि एक बटाटा घेऊन मस्त त्याचं काप बनवून घेऊया, तर डाळ भात बरोबर छान लागेल. म्हणून मी ते कट करून घेतलं. आणि तेवढ्यात सिमरन आली आणि म्हणायला लागली, मम्मी मला खूप भूक लागली, जे असेल जेवण ते वाढ. तर मी म्हटलं तिला हे फक्त फ्राय करून घेते. तर बोलली नको, त्याला खूप वेळ लागेल. त्याला तसंच ठेवलं आहे फ्रीजमध्ये आणि मी जेवण वाढायला घेतलं. आणि आज डाळ भात आणि फक्त लोणचं होतं. तर ही जी डाळ किशनजीने खरंच बनवली होती ना, म्हणजे आमची टेस्ट तशी होतच नाही, काय माहिती. आम्ही मॅगी मसाला घालून मस्त टेस्ट आणण्यासाठी घालतो, पण त्याने ते मॅगी मसाला वगैरे काहीच न ॲड करता त्यांची डाळ एवढी टेस्टी होती. बोलतात ना एकेकाच्या हाताला चव असते, तशी त्यांच्या हाताला चव आहे वाटतं. त्यांचं जेवण आम्हाला खूप आवडतं.
पापा अभी फिर आम लाएंगे, थोड़ा मैंगो शेक करेंगे और थोड़ा आम बनाएंगे। Cheers to आम। ना तो मुझे बताओ। पहली बार हमने इतना आम खाया ना। एक दिन करके सबसे कंटिन्यू खाया, एक भी दिन गैप नहीं किया ना आम का। पता चला आम का जगह है इधर का आता, इधर आम। और खाओ। तर आजचा हा व्लॉग इथेच एंड करते, कारण की खूप मोठा व्लॉग होतो नाहीतर। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।